या दोन संघांमध्ये मात्र होताना पाहायला मिळेल. श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करंगुले देऊळवाडी हा सामना पाहायला मिळेल आणि याचा लगेच आवाजामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल आणि शैलीजी जाधव सर तिथे मात्र जोडले जातील. 3 षटकांचा खेळ असेल. कृपया पंच आणि त्याचबरोबर कॅप्टन नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे स्कोरर MTC लाईव्ह टीम 3 षटकांचा खेळ असणार आहे. थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया पुन्हा एकदा बॅक ऑन द क्रिकेट, जिथे आपण पाहिलं पहिल्या या मॅचमध्ये अतिशय सुंदर असा आवाज ऐकला रुपेशजी पाटील यांचा. आपण धन्यवाद व्यक्त करूया आणि जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. पुन्हा एकदा क्रिकेटच्या त्या रंगमंचावरती पुन्हा एकदा चर्चा रंगवली जाईल. संदीपजी शिर्के यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो आणि या सर्वच मान्यवरांना या मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो, जिथे मात्र एक जबरदस्त अशी मॅच पाहायला मिळाली आहे. 2 टीममध्ये होणारी ही तुंबड युद्ध पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे, तर दुसऱ्या बाजूला आहे श्री निनाई विठ्ठलाई क्रिकेट क्लब करुंगळे. यांच्यामधली ही लढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे. करुंगळे देऊळवाडी या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात आघाडीला. आता मात्र चर्चा होतीये. फलंदाजीसाठी आलेली टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे SK सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांचा घरपूस समाचार घेण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी येथील नाव आहे आकाश. हो, पहिला बॉल लेट्स प्ले मॅच मध्ये. आता मात्र टाइमर स्टार्ट झाला. बरोबर 12-5 ला बॉल पडला. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा बॉल. इट्स अ कॉलिंग वाईट. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आलाय. या अतिरिक्त धावेने श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संघर्षमय लढाई पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम देऊळवाडी करुंगळे आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम कडवे यांच्यामधलं ही झुंज पहा. यावेळी मात्र स्लाइस केला डीप मध्ये. थर्ड मॅन रिझन मध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीने चेंडू जमिनीला गुदगुल्या करत थर्ड मॅन रिझन मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता तिसरी धावही कंप्लीट केली आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट बोर्ड बॅटर्स. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉल वरती 3 धावा कंप्लीट करत असताना पहा असं म्हटलं आता ना, अरे जर जग जिंकायचं असेल, जर जग जिंकायचं असेल ना, तर आधी स्वतःवरती विजय मिळवायला हवा. भीतीला बाजूला ठेवा, कारण आत्मविश्वास हा तुमचं खरं पाऊल आहे. पाऊल टाकावं लागेल ते आत्मविश्वासाने. बिलीव्ह इन सेल्फ. हो, यावेळी पंच केला. ओव्हर दी कव्हर्स स्वीप कव्हर मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. पाठ मोहरा केला जाईल आणि धाव संख्येकडे भर पडली आहे. चेंडू चाललाय मात्र सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. 4 धावेने धाव संख्येमध्ये भर पडली आहे. धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झालाय. लगातारचे 3 षटकार जर प्रशांत पाटील यांनी लगावले ना, तर सूरज पाटील यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. माजी अध्यक्षाकडून माजी अध्यक्षाला हे प्राइज डिस्ट्रीब्युशन दिलं जाईल. प्रशांत पाटील निघाले स्ट्राइक एंड वरती, मात्र आकाश पुन्हा एकदा निघाला. हो, यावेळी उडवला. लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धूम धडाका करत प्रशांत पाटील यांच्या बॅट मधून आला एक क्रॅकिंग विध्वंसक चौकार. 4 रन्स. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. प्रशांत पाटील नावाचं वादळ घोंगावलं गेलंय. असं म्हटलं आता ना, तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. अरे यश तुलाही शोधत येईल. त्यातून फक्त प्रयत्नांची एक ध्येय आणि एक दोरा तू जप. मैदानाच्या आतमध्ये तो ध्येय आणि दोरा जपला. प्रशांत पाटील पुन्हा एकदा सुसज्ज झाले आहेत. चर्चा होतीये. आणखी एक फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. कॅरी करेल का? ओ, इथे चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे आज जिंदा है कल गुजर जाएंगे, कौन जानता है हम कब बिछड़ जाएंगे. मैदानाच्या आतमध्ये
कॅच सोडलाय, बिछडलाय. इथे संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या मात्र आता उच्चांक गाठते, जाऊन पोहोचली आहे सरळ 13च्या घरामध्ये. 13 रन्स ऑन द बोर्ड. सचिन पाटील हो हो हो, यावेळी बागपूड वरती गेलेत. शॉट ऑफ द डे, बागपूड पंच स्वीप कव्हरला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार, 6 धावा. कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये आक्रमक झालेत कडवे संघाचे फलंदाज. 19 धावा धावफलकावरती. चला बॉल द्यायचा आहे. आयोजन कमिटीला हा कॉल आहे, न्यू बॉल येऊ द्या. येस, इट्स अ 4 रन्स. येस, हा कॉल आलाय, चौकार आहे. धावसंख्येमध्ये बदल होईल. आता धावसंख्या 17 या आकड्यावरती जाईल. षटकार पहिला कॉल दिला होता. पुन्हा एकदा शफल झाले, तर नंतर मात्र पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तिथून नॉन स्ट्राईक एंडवरून क्षेत्र फलंदाज आले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव घेतली गेली आहे. आणि आता मात्र धाव संख्या पहिल्या षटकाच्या पाठीमागे 18 धावा लगावल्या गेल्यात. 3 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चर्चा होतीये. नवीन बॉलर भगवान कांबळे मैदानाच्या आतमध्ये आल्यात इंट्रोडक्शन मध्ये. भगवान एक मोठं नाव आहे SK यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. काच कॅरी केलाय आणि सचिन पाटील बॅक टू द पवेलियन. एक मोठा फलंदाज पवेलियन इंडला जाताना पाहायला मिळाले. मात्र विश्वास साळके इंट्रोडक्शन मध्ये येतील का? विश्वास साळके नावाला साजेशी खेळी करतील का, हा प्रश्न उभा राहिला. एक जबरदस्त पहा. इथे अमोल दळवी योद्धा अकॅडमीचे सर्वे सर्वा प्रशांत पाटील यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले ना, तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे योद्धा अकॅडमी कडून. खोलवरचा बॉल, पहिलाच बॉल ठोकलाय. तोले जंग फटका. क्षेत्ररक्षक येईल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. आता मात्र प्रश्न उभे राहिले असतील अमोलदादा दळवी यांच्याकडे. दमाने घ्या, जरा दमाने घ्या, दमाने घ्या मित्रांनो. झालं असेल तर बोलू का रे बाबा? आता देशील वेळ. आता वाजवू नको, अजिबात वाजवू नको. इरिटेट होत आहेत लोक. आता एकच ट्यून वाजवतोय, जरा वेगवेगळं वाजव. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळेल 19 धावा लगावल्या गेल्यात. नवीन फलंदाज आलेत, सूरज आलेत. सूरजकडे नजरा वळवल्या जातील. पहिला बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. आणखी एक टोले जंग प्रहार केला गेला. चेंडू चाललाय 1 बाउंस सरळ सीमा रेषे पार. चौकार.
हा पुन्हा एकदा भरकाव वेगाने टाकलेला हा बॉल. पहा यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. विश्वास चाळके यांना स्ट्राईक एंड वरती घेऊन येण्याचा प्रयत्न केला गेलाय. विश्वास चाळके यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात या मॅच मध्ये. चला प्ले केलाय का बॉल हा एक प्रश्न उभा राहिलाय आणि पंच काय निर्णय देत आहेत. धाव कंप्लीट आहे का. येस वेल लेफ्ट केलाय का हा प्रश्न विचारला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये येस इथे धाव अंकित केली गेली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप घ्या. मॅच थोडीशी वेगाने वाढवूया. स्ट्राईक एंड वरती आपण सूरजला पाहतो. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या मात्र आता भरारी घेतली आहे ती 24 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय. किरण आल्यात. किरण यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. किरण आज गणेश सर आमच्या समेत बसले गेलेत. चर्चा होईल त्यांच्याकडेही अनेक स्पर्धेमध्ये. हो यावेळी खोलवरचा बॉल आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली गेली आहे. गणेश सरांनी नेहमीच सांगितलेलं आहे की अनुभव उम्र से नहीं आता. अरे एक्सपीरियंस उम्र से नहीं आता. एक्सपीरियंस परिस्थितियों के अंदर जिस तरीके से आप लड़ाई लड़ते हो ना उससे आपको अनुभव मिलता है. एक्सपीरियंस उस चीज से मिलता है. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तो अनुभव पणाला लावावा लागेल. विश्वास साळके एक मोठं नाव आहे. ओ हो यावेळी उडवला. लॉफ्ट केलाय. चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषेपार. विश्वास चाळके ब्रँडेड आलाय तो. कडक खडखडीत षटकार. पटरीवरती आलाय आमचा डीजे मास्टर आणि सुंदर गाणंही वाजवलंय. थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. ओ यावेळी मात्र गोलंदाजही कमी नाहीये. षटकाराला प्रत्युत्तर दिलंय. त्याने सांगितलंय घमासान युद्ध चल रहा है मुझ में और मेरी समस्याओं में. मैदानाच्या आतमध्ये समस्या पाहायला मिळाली आहे आणि इथे विकेटचं पतन झालंय. विश्वास चाळके बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती धावसंख्या 31 लगावल्यानंतर मात्र मोठा हादरा टीम कडवेला लागलाय आणि विश्वास चाळके सारखा एक मोठा फलंदाज बॅक टू द पवेलियन इतर पाहायला मिळाला. चर्चा होतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला पुढील होणारी मॅच आपण टॉस साठी जायचं आहे. टीम शिवराजे स्पोर्ट्स कोतोली आणि नवलाई स्पोर्ट्स रेटरे या दोन्ही टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही टीम आपल्यासाठी हा कॉल आहे. नवलाई स्पोर्ट्स रेटरे आणि शिवराजे स्पोर्ट्स कोतोली या दोन्ही टीमच्या संघनायकांसाठी हा कॉल आहे. चला थोडीशी घाई करा. अजूनही अनेक मॅच बाकी आहेत. या मॅच कडे आपल्याला जायचं आहे. थोडंसं स्पीडअप घ्या टीम. चला रेटरे टीम आणि कोतोली टीम हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण लगेचच या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण कांबळे आलेत. किरण कांबळे यांच्याकडे नजरा वळवल्यात. मात्र स्ट्राईक एंड वरती पराग भाई आलेत जे पहिल्या मॅच मध्ये आघाडीला आले होते. या मॅच मध्ये काय रणनीती असेल पराग सरांची. खोलवरचा बॉल आहे. ऑन साइडला खेळ आहे. मिड विकेटला प्रोडक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी झडप मारतील. एक धाव कॅल्क्युलेट केली गेली आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 32.
हो यावेळी पहा खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळाला हा बॉल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळाले. ती क्रुशल मोमेंटला मिळाली ही विकेट. चला आपण टॉस साठी जाणार आहोत. चला थोडंसं घाई करा बॅट्समन, आपल्याला ही विनंती आहे, थोडीशी घाई करूया. या मॅच मध्ये बराचसा वेळ आपण घेतलाय. जितक्या लवकरात लवकर ही मॅच संपेल तितक्या लवकरात लवकर आपण नेक्स्ट ग्रुपकडे जाणार आहोत. किरण निघालेत. खोलवरचा बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल आणि पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 33 धावेंवरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. 33. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा माफक प्रयत्न राहिला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक धाव घेतली, पाहता पाहता दुसरीचाही प्रयत्न राहिलाय. तिसरी येईल का हा एक प्रश्न असताना मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागते की काय. आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे सरळ 35. म्हणजे उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 18 बॉल आणि 36च्या धावसंख्येची पाठलाग करायला लागेल. आणि आपण जाऊया आता मात्र टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल 2 टीम मध्ये. एका बाजूला टीम आहे टीम कोतोली आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे रेटरे. या 2 टीम मध्ये हा टॉस केला जाईल. चला टॉस घ्यायचा आहे त्या ठिकाणी. सतीश पाटील यांना आम्ही निवेदन करू की सर आपण या, आपल्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. सतीश दादा या, थोडीशी घाई करा, आज मात्र वेळ फार अपुरा राहिलाय. ही स्पर्धा लवकरात लवकर आपल्याला कव्हर करायची आहे. थोडंसं स्पीडअपने घेऊया. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये कडवे टीम आपण प्रोडक्शन लावून घ्या. थोडीशी घाई करूया. बराचसा वेळ या मॅचला घेतला गेलाय आपण आणि चर्चा होतीये स्पर्धेची. चला मॅच ऑन करूया. चला बॅटर लगेचच पाठवा. टीम देऊळवाडी टीम आपण लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. क्षेत्ररक्षण लावून झालंय, बराचसा वेळ घेतलाय आपण. करुंगळी देऊळवाडी या टीमला आम्ही हा कॉल देतोय. चला थोडीशी घाई करा, बॅटर लगेचच येऊ द्या. कोतोली टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला देऊळवाडी करुंगळी टीम आपल्यासाठी हा कॉल आहे. थोडीशी घाई करा भगवान सर, या थोडीसं स्पीडअपने जा. इलास बॉल मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये पहा, इथे संधी मिळाली. ओ इथे अतिशय सोपा झेल, मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद झालेत.
बाद होता होता वाचलेत आणि एक धाव इथे अंकितही झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एसके आलेत. हो यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. पहा विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्व संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सर्जेराव मांगडे साहेब यांचे बंधू या व्यासपीठावरती आगमन झालंय. सन्माननीय राजेशदादा मांगडे साहेब यांचे या व्यासपीठावरती आगमन होते. थोड्याच वेळामध्ये सनईच्या सुरामध्ये आणि ढोल ताशाच्या निनादामध्ये त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मात्र यावेळी पहा हा कर्रारा प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार. भगवान कांबळे सेट ऑन फायर. कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. भगवान कांबळे इन ॲक्शन मध्ये कम्मालीचा प्रहार केलाय. षटकार त्यांनी ठोकलाय. एसके निघालेत पुन्हा एकदा भगवान साडी. ओ हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये आणखी एक टोले जंग बेबुनाद षटकार ठोकलाय. असं म्हटलं आता ना की ज्यावेळी तुम्हाला जखम होते आणि त्या जखमेवरती मीठ चोळलं जातं अशा पद्धतीचा खेळ इथे भगवान कांबळे यांनी दिलाय. जिथे आपण पाहिलं ना या व्यासपीठावरती विघ्नहर्ता रोडलाईन्स चे सर्व सन्माननीय सर्जेरावजी मांगडे साहेब यांचे मोठे बंधू सन्माननीय श्री सन्माननीय राजेशजी मांगडे साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपण पाहायला मिळालं आणि त्यांचं आगमन या मैदानाच्या आतमध्ये दिलदार आणि दिमागदार पद्धतीने पाहायला मिळालंय. मोस्ट वेलकम राजेशदादा मांगडे साहेबांचं आपण करूया सहर्ष सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम. पहा सनईचा निनाद. 13 धावा धावफलकावरती आहेत. धन्यवाद. या व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय श्री राजेशदादा मांगडे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. मान्यवरांचं आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना घेऊन जातो या क्रिकेटच्या रणधुमाळीकडे, जिथे मात्र चर्चा रंगली गेली आहे. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत आली आहे ती 13. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे अमोल. इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील भगवान कांबळे यांच्या अगेन्स्ट. आपण जर पाहिलं ना तर 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चर्चा होतीये 12 रनांच्या सरासरीने ही धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालेत अमोल. आपण टायमरही लावला, या बाबीकडेही लक्ष दिलं जाईल. अनेक वेळा आपण पाहिलं ना, आज मात्र राजेशदादा मांगडे साहेब यांचं आगमन झालं, त्यांच्याबद्दल चर्चा होईल. मात्र हा खोलवरचा बॉल मिस टाइम आहे. इथे विकेटचं पतन होईल का? हो इथे फलंदाज बाद होईल. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे जो खोया है वो कम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो खोया वो गम नहीं, जो नहीं है वो एक ख्वाब है, मगर जो है ना वो लाजवाब है. लाजवाब गोलंदाजीची रणनीती दाखवली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज पाहायला मिळालाय. नाव आहे अमोल. वाह वाह भाई वाह, कमालीची गोलंदाजी केली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येतील ओमकार. ओमकारकडे नजरा वळवल्या जातील. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेल्या, सुपर कव्हरला प्रोडक्शन दिलं गेलं.
वन हँडेड अटेम्प्ट करेल त्यानंतर मात्र थ्रो करेल. एक धाव घेतलं दुसरी साठी गेली जातील का नाही थांबवलंय. बॅकअपही पाहायला मिळालाय आणि 2 धावा नाही तर एकच धाव इथे अंकित केली आहे. स्कोर कार्ड मध्ये आता बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 11 बनवायचे आहेत 21. 11-21 च इक्वेशन. यस इथे करेक्शन केलं गेलंय. 10 बॉल आणि 21 ची गरज आहे. 10 बॉल आणि 21 ची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नाव आहे रोहित वारंग आहेत. यावेळी मात्र जोरकस प्रहार आहे. मिस टाइम आहे तरी देखील चेंडू सरळ सीमारेषे पार आला ना. तो एक दमदार वजनदार षटकार. 6 धावा. पहाड मैदानाच्या आतमध्ये बेबुनाद आणि लांब लचक षटकार दाखवलाय आपला क्लास. धावसंख्येकडे भर पडली आहे. धावसंख्या 20 म्हणजे येणारे काही चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 16 धावांची गरज आहे. 9 बॉल 16 चं इक्वेशन. या बॉल वरती षटकार आलाय आणि अमोल यांनी मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले. चला बॉल द्या. चर्चा होईल. आज मात्र शॉटम जाक केला. खऱ्या अर्थाने हार्डर लेंथ वरती हाताळलेला बॉल आणि षटकार ठोकलाय. रोहित वारंग हा छोटा खेळाडू नाहीये. इन फ्युचर ऑफ द ग्रेट प्लेयर आणि त्याच्यामध्ये हा एक खेळाडू आहे. मात्र अमोल निघालेत. हो अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल मैदानाच्या आतमध्ये आणि इथे असं म्हटलं असावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी एक नवी दिशा असावी. अरे घरटी तर काय केव्हाही बांधता येतील. मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनामध्ये एक जिद्द असावी. जिद्दीने बॉल हाताळला आणि त्याला वरती मात्र विकेट मिळवलाय. तो रोहित वारंग एक मोठं नाव पवेलियन इन ला जाताना पाहायला मिळालाय. रोहित बॅक टू द पवेलियन. आता मात्र मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 8 बनवायचे आहेत. 16 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये फसली आहे. एका बाजूला टीम आहे कडवे तर दुसऱ्या बाजूला टीम आहे देऊळवाडी करुंगळी. या दोन टीम मधलं होणार हे युद्ध. नवीन फलंदाज आलेत. किरण आलेत. किरण यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. किरण कांबळे इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळालाय. हो यावेळी पहा जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. प्रोटेक्शन दिलं जाईल का वाचवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर घेतल्या तदनंतर मात्र जोरकस थ्रोही पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र घेतल्या त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बनवायचे आहेत. 14-7 14 ची मॅच. एक हाय व्होल्टेज ड्रामा क्रिटिकल सिच्युएशन. मला आठवतंय ना कडवे टीमने पहिल्या इनिंग मध्ये 7 बॉल 14 ची मॅच डिफेंड केली आहे. आता तोच पॉइंट ऑफ व्ह्यू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. 7 बॉल आणि 14 ची गरज आहे. 7-14 ची मॅच. गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे. आता मॅच बसली आहे. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 13 6-13 ची मॅच. 6-13 कोण कोणाला आता इथे कशा पद्धतीने मॅच रंगवेल हेही पाहावं लागेल. सहा बॉल 13 ची मॅच. इंट्रोडक्शन मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. प्रशांत पाटील. प्रशांत यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आता मात्र मानाही फिरवल्या गेल्यात. प्रशांत येतील. येणारे 6 बॉल 13 ची गरज आहे. 6-13 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे किरण कांबळे. पहिलाच बॉलला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईनची गोलंदाजी पंचाकडे जोरकस अपील केली आहे. मॅच आता मात्र फसली आहे. येणारे 5 बॉल आणि 13 ची गरज आहे. इथे चर्चा रंगली गेली आहे. प्रशांत पाटील मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का टीमला. 5-13 ची मॅच. किरण कांबळे ही कमी नाहीये. तोही या मैदानाच्या आतमध्ये आपला कर्तबगारीचा झेंडा मिरवण्यासाठी तो आलाय.
खोलवरचा बॉल आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळ आहे, मिड विकेटला प्रोडक्शन दिले गेले, एकच धाव घेतली जाईल का? यस, इथे मात्र आता मॅच बसली आहे. 4 बॉल आणि 12ची गरज. स्ट्राईक एंड वरती मात्र महत्वाचा फलंदाज ओमकार. इंट्रोडक्शन मध्ये ओमकार हे नाव घेण्यासाठी मोठा स्वर लावावा लागतो. चर्चा होईल ओमकार या नावाची, का होऊ नये. 4 बॉल आणि 12ची गरज आहे. प्रशांत पाटील हो, यावेळी फटका फसला. मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येईल का? अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे पद का नहीं किरदार का, अरे पद का नहीं किरदार का गुरूर कीजिए जनाब. यहाँ जज के मुकाबले ही वकील लढते हैं. आता मात्र इथे येणारे बॉल 3 बनवायचे आहेत. 6-3-6 ची मॅच. पुन्हा एकदा फटका फसला. मिस टाइम आहे, इथे संधी क्रिएट झाली आहे. इथे चुकी झाली आहे आणि या चुकीला माफी नाहीये. तदनंतर मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आता या चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चला त्या क्षेत्ररक्षकाचं नाव येऊ दे आमच्या समोर. यस, चर्चा होतीये. संजय सर, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? अजित दादा असं म्हटलं होतं ना, अरे प्यास लगी है गजब की पानी में जहर था. अरे प्यास लगी है गजब की पानी में जहर था. पीते तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते. अजब कश्मकश है, यहाँ 2 गेंदों पे 2 की जरूरत है. इथे कोणाचं पारड ठरेल भारी, कोण चढेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. डॉट बॉल नाही तर व्हाईट बॉल आलाय. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 2 बॉल आणि 1 ची गरज आहे. प्रशांत पाटीलने मॅच सोडले की काय, हा एक प्रश्न आहे. मात्र मॅच मध्ये कमबॅक कधीही होऊ शकतं. आत्मविश्वास ही अशी एक चावी आहे ना, ज्या चावीने तुम्ही यशाचं दार उघडू शकता, मग ते क्रिकेट असो किंवा आयुष्य असो. खोलवरचा बॉल आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय. देऊळवाडी करुंगळी टीम विन द मॅच. आपल्या जबरदस्त अशा नॉकने ही मॅच जिंकून घेऊन गेले आहे. ओमकार या मॅच मध्ये मात्र क्रुशियल मोमेंट वरती त्याने षटकार ठोकला, चौकार ठोकला आणि या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा किताब